दिल्ली में संजय राउत ने गढ़चिरौली आश्रमशाला मामले को लेकर महाराष्ट्र सरकार पर जमकर निशाना साधा। राउत ने आरोप लगाया कि आदिवासी विभाग के बजट का दुरुपयोग हो रहा है और खनन कारोबारियों को फायदा पहुंचने के लिए जमीन दी जा रही है। उन्होंने आश्रमशाला में हुई मौतों को गंभीर बताते हुए संबंधित मंत्री को बर्खास्त करने की मांग की। राउत ने प्रशासन पर भी सवाल उठा और कहा है कि सरकार को जिम्मेदार अधिकारियों से जवाब मांगना चाहिए। आदिवासी पाडे, आदिवासींच्या शाळा, त्यांच्या आश्रमशाळा याच्यावर सरकार फार मोठं बजेट अनेक वर्ष आणि सगळ्याधिक भ्रष्टाचार त्यात आदिवासी खात्यामध्ये होतो। जे आदिवासींचं अन्न ओरबडतात, आदिवासींच्या सुविधा ओरबडतात ते सैतान असायला पाहिजे। ते सैतान आहे। तुम्ही मागासवर्गीय आदिवासी पोरं ज्यांनी अजून स्वातंत्र्याचा सूर्य सुद्धा पाहिला नाही असे अनेक आदिवासींचे पाडे आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रात, त्यांच्यावर तुम्ही आता आक्रमण करता या खाण उद्योजकांचं, आणि त्याला जबाबदार आपले देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री। 86,000 एकर जमीन जंगल अडाणीसाठी मोकळं केल्याची कालची बातमी अत्यंत गंभीर। अमरावती, कुल्ला काही भाग आदिवासींनी जायचं कुठे? जंगलात राहणाऱ्या आदिवासींना तुम्ही शहरामध्ये घेत नाही, त्यांना नोकऱ्या देत नाही, त्यांच्या मुलाबाळांना मुख्य प्रवाहात सामावून घेत नाही। आश्रम शाळामध्ये त्यांना झोपायला तर लहान मुलांना साधा बेड देऊ शकत नाही तुम्ही, आणि या सगळ्यावर सरकारचा पैसा खर्च होतो। काल सर्पदंशाने 3 मुली गेल्या, 2 मुली गंभीर आहेत। काय सरकारने त्यांना मदत केली त्याच्या कुटुंबियांना मला माहित नाही। एरवी तुम्ही देताना दंगलीमध्ये मेलेल्यांना, मारलेल्यांना देता, या मुलांनाही द्या, त्यांच्या पालकांना द्या, आणि यापुढे अशा प्रकारच्या दुर्घटना घडणार नाहीत याची जबाबदारी फिक्स करा। त्या खात्याचा जो मंत्री आहे त्याला बडतर्फ करा। आदिवासी मंत्री करतात काय मंत्रिमंडळात बसून? काय करतात धर्मराव आत्राम, काय करतात नरहरी झिरवळ? याचा जाब मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्यांना विचारणं फार गरजेचं, विशेषतः या खात्याच्या मंत्र्यांना। बाकी लूटमार चालूच असते सर्वत्र, सार्वजनिक बांधकाम खाता असेल, उद्योग खाता असेल, नगर विकास खाता असेल, याच्यामध्ये तर मोठी मोठ्या लूटमारी म्हणजे दरोडेच पडत असतात। पण निदान आदिवासींना तरी सोडा, एवढंच माझं म्हणणं आहे। 1500 आदिवासींची पोरं आणि आदिवासी खाण मालकांच्या, खाण उद्योजकांच्या ट्रक खाली चिरडली आहे। ते फडणवीसांना माहित नाही का? 1500च्या आसपास माणसं आतापर्यंत मेली ट्रक खाली चिरडून, आणि पुरावे नष्ट केले, ताबडतोब बॉड्या नष्ट करायच्या, त्याच्यावर पाण्याच्या फवारण्या करायच्या। हे मी चाललोय त्या भागामध्ये, मी जाणार आहे। खाण उद्योजकांना जो कलेक्टर हवाय तोच तिथे आणला जातो। सरकारचा प्रतिनिधी नसतो तर तो तिकडला जिल्हाधिकारी, तिकडलं प्रशासन हे तिकडल्या खाण उद्योजकांना जे हवंय त्यांचे पगारी नोकर तिथे त्या पदावर बसवले जातात। वही पार्टी और चुनाव चिन्ह को लेकर चल रही सुनवाई पर राउत ने कहा है कि उन्हें अदालत से किसी फेवर की जरूरत नहीं है, बल्कि उचित न्याय चाहिए। उन्होंने चुनाव आयोग पर भी पक्षपात के आरोप लगाए। संसद के कामकाज को लेकर राउत ने दावा किया है कि सरकार डिलिमिटेशन विधेयक लाने की कोशिश कर रही है। नक्कीच मी आतापर्यंतच्या सुनावणीबद्दल पूर्ण समाधानी आहे। न्यायालय ज्या आत्मीयतेनं किंवा ज्या गांभीर्यानं आमचा युक्तिवाद किंवा आमचं म्हणणं ऐकून घेत आहे, मला असं वाटतं की आम्हाला न्यायालयाकडून हीच अपेक्षा आहे। आम्हाला कोणती फेवर्स नको आहे, आम्हाला कोणती फेवर्स नको आहे। आम्हाला फक्त संविधान आणि कायद्यानुसार न्याय हवा, ही आमची माफक अपेक्षा आहे। बाकी आम्हाला काय फेवर्स हव्यात का न्यायालयाकडून किंवा सरकारकडून या प्रश्नावर नाही, योग्य न्याय व्हावा ही आमची अपेक्षा है। राज ठाकरे की फडणवीस से मुलाकात पर उन्होंने कहा है कि मुख्यमंत्री से मिलना गलत नहीं है और मुलाकात किसी भी मुद्दे पर हो सकती है। होऊ द्या ना, त्यात काय झालं? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर एका पक्षाचा नेता भेटत असेल तर त्यात चुकीचं काय आहे?
काही राज्याचे प्रश्न घेऊन गेले असतील, विशेषतः खड्ड्यांचा विषय. मुंबई गोवा महामार्ग, नाशिक या दोन्ही ठिकाणी राज ठाकरे जाऊन आले. आमचा 17 तारखेला मोर्चा आहे नाशिकला खड्ड्यांसंदर्भात. त्याच्यामुळे शेवटी सरकार म्हणून मुख्यमंत्री त्याचे नेते आहेत. जर अशा कामासाठी जर भेटले असतील राज ठाकरे तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. राजकीय काय असणार? देवेंद्र फडणवीस दिल्लीत जात असतील, त्यांना निरोप द्यायला गेले असतील. तर तुम्ही चाललाय दिल्लीत मंत्री म्हणून, एज्युकेशन मिनिस्टर, कदाचित ते पण असेल.